ब्रेक के बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर में जिला परिषद माध्यमिक शिक्षक संघ ने अपनी कई मांगों को पूरा करने के लिए 1 दिवसीय धरना प्रदर्शन का आयोजन किया। बता दें कि शिक्षकों ने अपनी कई मांगों को लेकर धरना शुरू किया है। साथ ही ये चेतावनी भी दी है कि जब तक जिला परिषद हमारी मांगों को पूरा नहीं करेंगे तब तक आंदोलन जारी रहेगा। देखिए हमारे संवाददाता शिवाजी नबले की ये रिपोर्ट। आज दिनांक 2 जुलै 2024 आज माननीय राज्याध्यक्ष उल्टामकर सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर जिल्हा परिषद शिक्षक संघ यांच्या वतीने 1 दिवसीय राज्यव्यापी धरणं आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। मी संतोष चव्हाण जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलनासाठी आम्ही सर्व येथे उपस्थित झालेलो आहोत। आज आमच्या अनेक मागण्या आहेत की ज्या माध्यमिक शिक्षकांच्या मागण्या ज्या राज्य शासनानं ज्याकडे अत्यंत दुर्लक्ष केलेलं आहे, संपूर्ण राज्यभर याविषयी असंतोष निर्माण झालेला आहे। माध्यमिक शिक्षकांबद्दल एक दुजाभाव निर्माण झालेला आहे आणि यासाठी आम्ही आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या पद्धतीने 1 दिवसीय अत्यंत शांततापूर्वक आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। या प्रसंगी आमच्या मागण्यांमध्ये माध्यमिक शिक्षकांमधून उपशिक्षणाधिकारी पद हे जे नियमित होतं त्यासाठी 28/12ची एक अधिसूचना काढून ते रद्द करण्याचा शासनाने घाट घातला आहे आणि त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवत आहोत। त्याचप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या असेल, शिक्षकांना राज्यस्तरीय त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर जी आगाऊ वेतनवाढ होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा 2018 पूर्वी कशी मिळत होती त्याचप्रमाणे 2018 नंतरच्या शिक्षकांनाही मिळावी अशी शासनाला या निमित्ताने विनंती करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या हा अत्यंत जवळीक विषय आहे। त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षकांच्या बदल्या हाही माध्यमिक शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत आपुलकीचा विषय झालेला आहे की ज्या बदल्या 10 ते 20 वर्ष एका ठिकाणाहून होत नाही, म्हणून याविषयी राज्य शासनाने नियोजन करून बदल्यांविषयी मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेला देण्यात याव्यात। त्याचप्रमाणे संच मान्यता, माध्यमिक शिक्षक हा संच मान्यतेच्या गर्तेत अडकलेला आहे। विद्यार्थी निहाय संच मान्यता हा प्रकार माध्यमिक शिक्षकांना लागू होत नाही, कारण शिक्षकांचा अध्ययन स्तर त्याचप्रमाणे विषयाची व्याप्ती लक्षात घेता प्राथमिक प्रमाणे 40 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक याप्रमाणे माध्यमिकलाही हा विषय लागू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण होत नाही। तेव्हा शासनाने विषयांचं नियोजन करून विषयांची व्याप्ती करून माध्यमिक शिक्षकांबद्दल एक सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यार्थ्यांचाही विचार या ठिकाणी करावा। नुसता शिक्षकांचाच नव्हे तर विद्यार्थ्यांची आकलन शक्ती, विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता, त्याचप्रमाणे विषयाची व्याप्ती या ठिकाणी विचारात घेऊन माध्यमिक शिक्षकांना योग्य न्याय देण्यात यावा या ठिकाणी अशी विनंती करतो। त्याचप्रमाणे वर्ग 2 मुख्याध्यापक हे पदही शासनाने वयोगत करण्याचे ठरवले आहे। प्रभारी मुख्याध्यापकावर आज सर्व जिल्ह्यातील शाळांचा कारभार चालू आहे आणि प्रभारी पद हे असल्यामुळे शिक्षकांमधूनच हे प्रभारी पद भरल्यामुळे त्या शिक्षकाचा जो अतिरिक्त कार्यभार आहे तो सुद्धा इतर विषयावर अवलंबून असतो आणि हे पद शासनानं लवकरात लवकर भरून ही मागणी सुद्धा शासनानं मान्य करावी अशी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी हे पद सुद्धा नियमित पद होते, परंतु ते पद सुद्धा शासनाने माध्यमिक शिक्षकांमधून भरण्याचे वारंवार टाळत आहे, तर हे पद सुद्धा शासनाने लवकरात लवकर या संबंधी अधिसूचना काढून माध्यमिक शिक्षकांमधून हे पद भरण्याची व्यवस्था करावी। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।